प्रत्येक स्त्रीचं स्वप्न सारखंच असेल असं नाही. पण स्वतःच्या कष्टाने काहीतरी उभं करावं, स्वतःची एक ओळख निर्माण करावी आणि शक्य तितका आपल्या घराला हातभार लावावा. ही भावना मात्र अनेक महिलांच्या मनात नक्कीच असते. आणि जेव्हा एखादी महिला तिच्या कलेला, मेहनतीला व्यवसायाचं रूप देते ना, तेव्हा तिच्याकडून घेतलेली एक प्रत्येक छोटीशी वस्तूसुद्धा फक्त खरेदी नसते, तर ती तिच्या स्वप्नाला दिलेली एक छोटीशी साथ असते. तर हाय, हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळी माझी देवपूजेची ही सगळी धावपळ चालू होती आणि मला आज ना माझं हे मंदिर क्लीन करून घ्यायचं होतं. तसं तर प्रत्येक दिवसात आपण काही ना काही गोष्टी क्लीन करतच असतो आणि मी तर करतच असते. भले त्या दिसून येऊ किंवा नाही येऊ. आणि असंही आजकाल तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येतात, की ताई तुझे डेली व्लॉग्स छान असतात, आम्हाला बघायला आवडतात. म्हणून म्हटलं चला आज हे मंदिर सुद्धा क्लीन करून घेणारच आहे. तर हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया. आता नवीन-नवीन मेंबर्स आहेत जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माझ्या फॅमिली ॲज अ फॅमिली म्हणूनच मी तुमच्याकडे बघते आहे. तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तरी तुम्ही आपली सगळ्यांची एक फॅमिली आहे. मला ह्या सुद्धा बऱ्याच कमेंट येतात, की "ताई तू कुठे राहते? कुठे राहते?" आता जे माझे पहिल्यापासूनचे जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना कदाचित माहीत असेल मी कुठे राहते. आता सध्या मला असं वाटत नाही, की मी ती गोष्ट शेअर करावी, की मी कुठे राहते वगैरे. कारण घरामधून पण आपल्याला काही थोडेफार रिस्ट्रिक्शन तरी असतातच, आपण कितीही नाही म्हटलं तरी. तर मी आता सध्या तुम्हाला काही सांगू शकत नाहीये. पण पहिल्यापासून जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले पहिल्यापासून म्हणजे जे मी स्टार्ट केलं होतं जेव्हा YouTube, तेव्हापासूनचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तेव्हा तुम्हाला कळेल, की मी कुठे राहते वगैरे. आणि आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळून जातील. पण तरीही इन फ्युचर आम्हाला कधी वाटलं, की आम्ही आमचं लोकेशन शेअर करू शकतो किंवा सांगू शकतो, तर आम्ही नक्कीच शेअर करेन. म्हणजे मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. मलाही ते आवडेल. तर चला, सो आता ह्या मंदिरामध्ये ना मला बऱ्याच गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवायच्या होत्या. आता बरेच दिवस हे मी क्लीन केलं नव्हतं. म्हणजे वरच्या वर तर आपण क्लीन करतच असतो. पण एकदम डीप क्लीन म्हणतो ना आपण, तसं मी केलं नव्हतं. आता काही दिवस काही महिने राहिले आहेत. म्हणजे 1-2 महिने राहिले आहेत फक्त गणपती यायला. आणि जेव्हा गणपती येणार असतील त्याच्या आधी आपली भरपूर अशी साफसफाई वगैरे असतेच, डीप क्लीनिंग असतेच घराची. पण मला असं वाटतं ना, की थोड्याफार गोष्टी आपण अशा वरच्या वरती क्लीन केल्या ना, आपलं घर कायमच फ्रेश राहील. तर चला, सो आता व्लॉगच्या स्टार्टिंगला मी जसं तुम्हाला म्हणाले, की एका स्त्रीचं स्वप्न असतं, की आपल्या घरासाठी काहीतरी हातभार लावावा. आपली स्वतःची सुद्धा काहीतरी ओळख असावी आणि त्यासाठी आपली धडपड चालू असते, की आपण काहीतरी करावं. ₹1-2 का होईना आपण स्वतःचे कमवावे, हे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं. आणि अगदी माझं सुद्धा तसंच आहे. मलाही असं वाटतं, की घर सांभाळताना स्वतःचं काहीतरी अस्तित्व, स्वतःची काहीतरी एक ओळख निर्माण करावी. आणि म्हणूनच ना मला असं वाटतं, की आपण जेव्हा पण काही शॉपिंग करतो, तेव्हा अशा घरगुती व्यवसायांकडे एकदा नक्की पाहायला हवं. कारण तिथे सुद्धा खूप छान दर्जेदार आणि मनापासून बनवलेल्या वस्तू मिळतात. आणि मला ज्या गोष्टी खरंच छान वाटतात, तर मला असं वाटतं, की त्या मी तुमच्यासोबत शेअर कराव्यात. म्हणून आज मी मस्त अशा तुमच्यासोबत काही वस्तू शेअर करणार आहे. City lights blink, they got secrets to spill. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत ह्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी माझी ही सगळी कामं मी आधी उरकून घेणार आहे आणि मग तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहे. म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. देवघर ना मला नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायला आवडतं. देवघरच असं नाही, पण बाकीच्या घरातल्या सगळ्याच गोष्टी. तर आता रोज आपण पूजा करताना ना धूप, अगरबत्ती किंवा दिव्याचं तेल किंवा कापूर ह्या सगळ्यामुळे ना हळू थोडेसे असे डाग पडायला लागतात आणि त्यावर धूळ सुद्धा साचते आणि हे मग पटपट निघत नाही, म्हणजे लवकर निघत नाही. तर मी असं कॉलिनने वगैरे ते क्लीन करून घेते किंवा घासून क्लीन करून घेते. आता रोजच्या धावपळीत आपल्याला रोज इतकंच साफ करायला मिळेल असं काही नाही. पण वेळ मिळाला की मी असं एकदा सगळे ड्रॉवर्स किंवा दरवाजे किंवा मूर्तींच्या आजूबाजूची जागा असेल किंवा अशा प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी नीट साफ करून घेते. आणि मला असं वाटतं ना, की देवघर स्वच्छ आणि प्रसन्न असेल, तर पूजा करतानाही मनाला एक वेगळीच शांतता असते. घरातली ही जागा फक्त स्वच्छ दिसावी म्हणून नाही, तर ती नेहमी टापटीप आणि व्यवस्थित असावी याकडे मी आवर्जून लक्ष देत असते. पण कधी-कधी माझ्याकडून सुद्धा काही गोष्टी राहूनच जातात. आता हा खालचा जो ड्रॉवर आहे ना, तर याच्यामध्ये बऱ्याच अशा माझ्या देवघराच्या किंवा देवघरामध्ये पूजा करताना वगैरे जेव्हा आपल्याला ज्या पण काही वस्तू लागतात ना किंवा माझ्याकडे गणपती बसतात, तेव्हा पण ज्या काही गोष्टी लागतात, मग त्यातून काही गोष्टी वगैरे उरलेल्या असतात ना, तर त्या मी अशा डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवते. त्यासाठी मी असे छोटे-छोटे डब्बे केलेत.
जेणेकरून जेव्हा पण मग गणपतीच्या वेळी अशा काही गोष्टी शोधायची गरज नाही लागत आणि त्या वेळच्या वेळी मिळतात सुद्धा. Ah, hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk back singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? गणपतीच्या 1-2 महिने आधीच मी ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित बघून चेक करून ठेवत असते. कोणत्या गोष्टी आणाव्या लागतील, कोणत्या नाही. म्हणजे ना वेळच्या वेळी आपल्याला ह्या गोष्टी कमी जास्त पडत नाहीत. जेव्हा आपण अचानक ह्या गोष्टींची गरज नाही लागत आणि कधी-कधी काही गोष्टी आपण एक्स्ट्राच्या पण आणून ठेवतो, तर त्याची सुद्धा काही गरज नाही पडत. आणि काही वस्तू घरामध्ये असताना सुद्धा आपण वस्तू आणल्या की पैसे सुद्धा एक्स्ट्राचे आपले वायाला जातात, असं मला वाटतं. म्हणून मी ह्या गोष्टींना व्यवस्थित सांभाळून ठेवत असते. जेणेकरून ते नेक्स्ट टाईम मला यूजसाठी होतील. आता हे जे तुम्हाला रॅक दिसते 3 टायरचं, हे मी ऑफलाईन घेतलं होतं. म्हणजे डी-मार्टमध्ये वगैरे हे मिळतातच, म्हणून मी हे डी-मार्टमधून खास घेतलं होतं. याच्यामध्ये ना बऱ्याच काही गोष्टी राहून जातात आणि आपल्याला पटकन लागणाऱ्या वस्तू याच्यामध्ये मिळतात सुद्धा आणि एका जागी सुद्धा राहतात. याच्यामध्ये मी काही पुस्तकं किंवा जे काही पूजेसाठी लागणारे कपडे किंवा जे आपण काही वस्त्र वगैरे असतील ना जेवढे पण, तर तेवढे मी याच्यामध्ये ठेवत असते. पण आता सध्या मी यांना एक डब्बा केलाय आणि ह्या डब्यामध्येच मी हे सगळे वस्त्र किंवा समयांच्या खाली जी वस्त्र असतात, तर ती सध्या मी याच्यामध्ये ठेवतीये. म्हणजे जेणेकरून गणपतीच्या वेळी मला काही शोधाशोध करावी लागणार नाही. देवांचे जे पण काही हार वगैरे असतात ना छोटे-छोटे, ते इकडे-तिकडे पडतात किंवा हरवतात, तर मग ते पण मी असे एका साइडला ठेवून देते. म्हणजे जेव्हा पण मला कोणता हार देवाला घालायचा आहे, तर तेव्हा मी तो घालू शकते. आता छोटे-छोटे बरेच डिझाइनचे हार किंवा काय मिळतात मोत्याचे वगैरे, तर ते बरेच असे आहेत माझ्याकडे. तर चला असो, आता वरचा जो ड्रॉवर आहे ना, त्यासाठी मी हे 3 कंटेनर घेतले होते ट्रे. जेणेकरून त्याच्यामध्ये मी बऱ्याच अशा काही गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवेन आणि जो माझा ड्रॉवर आहे ना, तर त्याच्यामध्ये खाली असं थोडंसं तेलकट वगैरे होतं. आपण किती खाली पेपर टाकला किंवा काय, तर थोडंफार काही ना काही त्याच्यामध्ये घाण होते आणि ते होऊ नये म्हणून मी हे कंटेनर याच्यामध्ये म्हणजे हे ट्रे जे आहेत ना, याच्यामध्ये ठेवलेत आणि याच्यामध्ये गोष्टी एकदम सेपरेट राहतात सुद्धा आणि वरच्यावर मस्त दिसतात ऑर्गनाइज केल्याच्या नंतर. आता माझ्याकडे जेवढे पण काही दिवे किंवा छोट्या-छोट्या वाट्या वगैरे आहेत, तर ह्या मी त्या ट्रेमध्ये ठेवून देते. पूजेच्या वस्तू भरपूर असतात आपल्याकडे, जसं की गुलाबजल असेल, अष्टगंध असेल किंवा हळदी, कुंकू, गोमूत्र या सगळ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला लागत असतात. आणि ह्या सगळ्या वस्तू आपण छान अशा ऑर्गनाइज करून ठेवल्या, तर आपल्याला त्या मिळायलाही इझी जातं. कुठे शोधाशोध करायची गरज नाही पडत. तर अशा पद्धतीने मी वरचा ड्रॉवर सेट करून घेतलाय आणि खालचा सुद्धा आता सेट करून घेते. तर चला आता मी पहिला माझा हा ड्रॉवर कसा होता, हे तुम्हाला दाखवलं होतं. तुम्ही पाहिलं असेल आणि आत्ता कसा अरेंज केलाय मी, ऑर्गनाइज केलाय हे तुम्हाला दिसत असेल. ह्या 2-3 ट्रेमुळे आपल्या कशा गोष्टी छान अरेंज होऊ शकतात, ऑर्गनाइज होऊ शकतात हे तुम्हाला कळालं असेल. तर आता खालचा जो माझा ड्रॉवर आहे, तर तो अशा पद्धतीने मी सेट केलाय. पहिलेच माझे काही डब्बे वगैरे होते छोटे-छोटे प्लास्टिकचे, तर मी त्याच्यामध्ये काही गोष्टी ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत. स्पेशली हा जो 3 टायरचा जो रॅक तुम्हाला दिसतोय, ह्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी माझ्या राहून जातात. त्याच्यामुळे भरपूर अशा वस्तू छान ऑर्गनाइज राहतात. तर अशा पद्धतीने मी या सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत आणि त्यानंतर छान देवपूजा करून घेतली होती. भरपूर दिवस झालं तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये मी माझी देवपूजा दाखवली नव्हती, तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवून देईन. आजची माझी पूजा किती छान आणि मस्त झालेली आहे. तर आता पुढे मी तुम्हाला काही सुंदर हँडमेड वस्तू दाखवणार आहेत आणि आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते. यासाठी मी कोणतेही पैसे घेतलेले नाहीत आणि हा कोणताही पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे बरं का. मला त्या वस्तू खरंच खूप आवडल्या आणि त्यामागची मेहनतही आवडली. म्हणून मला असं वाटलं, की माझ्या ह्या ब्लॉगमधून चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर काय हरकत आहे. आणि आजकाल अनेक महिला घरातून खूप छान व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आपल्याला एखादी वस्तू आवडली, तर अशा छोट्या व्यवसायांनाही एकदा नक्की पाहायला हरकत नाही असं मला वाटतं. तर चला तुमच्यासोबत अशाच छान-छान वस्तू तुमच्यासोबत शेअर तर हे फेदर वूल पासून बनवलेलं आहे आणि आपण उंबरठ्यावरती ज्या आपण काही रांगोळ्या वगैरे काढतो त्याऐवजी आपल्याला कधी वेळ नसतो किंवा कधी सणासुदीला आपण हा उंबरठ्यावरती हा पट्टा किंवा ही मॅट आपण म्हणू शकतो, हे ठेवू शकतो आणि खरंच खूप सुंदर-सुंदर कलर यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्हाला दिसत असतील आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. माझ्या ओळखीच्या ताई आहेत त्या आणि त्या हे बनवतात म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया.
अगदी लांबी सुद्धा एकदम छान आहे. तुमचा कितीही मोठा उंबरठा असेल तर त्याच्यापुढे अगदी छान दिसेल. ह्याच्यामध्ये जे फ्लॉवरमध्ये जे कलर भरलेले आहेत ना, ते सुद्धा अगदी छान ब्राईट असे आहेत. आणि ह्या जर वस्तू तुम्हाला आवडल्या तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे वरती मेन्शन करेन. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जेवढ्या पण काही पाहिजेत ऑर्डर तेवढ्या तुम्ही देऊ शकता. आता ह्या काही अशा राउंडमधल्या रांगोळ्या वगैरे आहेत, फ्लॉवर्स बनवलेले आहेत. ह्याचे कलर सुद्धा बघा किती छान ब्राईट. हे सुद्धा फेदर वूलमध्येच बनवलेलं आहे आणि खरंच खूप टिकाऊ आहेत असं मला वाटतं. आणि याचे डिझाइन सुद्धा याच्यामध्ये भरपूर अशा डिझाइन आहेत. पण हे तुम्ही बघून घ्या आधी. छान एकदम मस्त असा ग्रीन आणि येलो कलर आहे. जेव्हा पण आपण सणासुदीला वगैरे काही रांगोळ्या वगैरे बाहेर काढतो, तर त्यापेक्षा आपण अशा काही रांगोळ्या किंवा फ्लॉवर्स पूजेच्या ठिकाणी वगैरे ठेवू शकतो आणि आपल्या त्या जागेला एक छान सुंदर लूक देऊ शकतो. ह्याच्यामध्ये बरेच असे कलर आहेत. हा ऑरेंज आणि रेड कलर आहे. त्यानंतर हा ग्रीन आणि ऑरेंज असा रेड टाइप कलर आहे. त्यानंतर हा येलो आणि रेड आहे. त्याला छान असे बाजूने पानं वगैरे काढलेली आहेत. आणि त्यानंतर हा एक कलर आहे. त्यानंतर हा एक आहे. याच्यामध्ये बऱ्याच अशा डिझाइन आहेत, त्या तुम्ही बुक करू शकता आणि त्यांना ऑर्डर देऊन तुम्हाला जी पण काही डिझाइन पाहिजे आहे, त्या तुम्ही त्यांना ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकता. याच्यामध्ये छान-छान असे मस्त-मस्त डिझाइन त्यांनी बनवलेले आहेत आणि खरंच मला खूप आवडले म्हणून म्हटलं तुमच्यासोबत एकदा शेअर करेन. आपल्या सणासुदीला जे पण काही रांगोळीला टाईम जातो, तर तो टाईम वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी एकदम छान रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मला असं वाटते, की ह्या सगळ्या गोष्टी दुकानामध्ये थोड्याशा महाग असू शकतात. कारण ते सुद्धा असं बाहेरून बनवून मगच दुकानामध्ये विकत असतात. त्याच्यामुळे त्याची प्राईस जास्त असते. दुसरं म्हणजे हे मला खूप म्हणजे खूप आवडलंय आणि ते म्हणजे हे जे खणाचे ब्लाउज पीस असतात किंवा खणाचे कापड असतात ना, तर त्याच्यापासून हे तोरण बनवलेलं आहे. त्याला छान खाली अशा घंट्या लावलेल्या आहेत आणि हा जो वरती पट्टा दिलेला आहे ना, त्याचं खरंच म्हणजे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही. खूप मस्त-मस्त ह्याच्यामध्ये डिझाइन तुम्ही बनवून घेऊ शकता. आता माझ्याकडे हे जे अवेलेबल होतं त्यांनी बनवलेलं, तर हे मी तुम्हाला दाखवतेय. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलर तुमच्या आवडीचे देऊ शकता बनवायला किंवा वेगवेगळ्या डिझाइन तुम्ही देऊ शकता आणि ह्याची सुद्धा लांबी बघा किती छान आहे. जेव्हा आपण सणासुदीला असं काही लावू, तेव्हा आपल्या घराला एक वेगळीच शोभा येईल असं मला वाटतं. खाली त्याला मस्त अशा छोट्या-छोट्या घंट्या लावून त्याला अजूनच छान डेकोरेट केलंय. याच्यामध्ये तुम्हाला अजूनही काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बॅक साइडने असं छान वस्त्र वगैरे लावून दिलेलं आहे, त्यांनी लावलेलं आहे. स्टिचिंगची क्वालिटी सुद्धा एकदम छान आहे आणि गॅरंटेड म्हणजे तुम्हाला एकदम छान वस्तू इथे बनवून मिळतील खरंच. आणि त्यानंतर ही जी मॅट आहे, म्हणजे ही जी रांगोळीची मॅट आहे ना, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. ह्याच्यावरती मोराचं जे पण काही आहे ना, डिझाइन केलेली आहे, हे सुद्धा फेदर वूलमध्येच आहे. तुम्हाला दिसत असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही लेदरचं जे बॅक साइडला आहे ना, लेदर सुद्धा लावून घेऊ शकता. म्हणजे ते ज्याने अजून जास्त छान टिकेल. ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाइन बघू शकता कशी आहे. जर तुमच्या घराचा एंट्रन्स छान मोठा असेल, मस्त असेल किंवा घरामध्ये छान हॉलमध्ये जागा असेल, तिथेही तुम्ही ही रांगोळी किंवा ही रांगोळीची मॅट ठेवू शकता आणि तुमच्या घराला एक छान लूक देऊ शकता. एकदम असा ट्रेडिशनल खूप मस्त वाटतात हे. याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन तुम्ही बनवून घेऊ शकता. आता इंटरनेटवरती बऱ्याच अशा डिझाइन अवेलेबल आहेत. त्या तुम्ही त्यांना सांगून तुम्ही बनवून घेऊ शकता तुमच्या घरासाठी. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक छान लूक यावा मस्त एंट्रन्सला त्यासाठी. दुसरं म्हणजे हे जे कमळ आसन आहे, ते सुद्धा अगदी छान बनवलंय त्यांनी. असे पानाचं हे जे ग्रीन कलर आहेत ते दिलेले आहेत. मध्ये छान पिंक सॅटिनचा हा कपडा आहे त्यांनी वापरलेला. पानांना सुद्धा तोच कपडा त्यांनी यूज केलाय आणि यांची स्टिचिंगची जी क्वालिटी आहे ती पण अगदी छान आहे. तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे काही फ्लॉवर्सचे डिझाइन हवे असतील, तर ते सुद्धा करून मिळतील. आता रंगसंगती सुद्धा किती महत्त्वाची असते बघा. किती खूप सुंदर वाटतंय. आपल्याला जेव्हा जसं माझ्या घरामध्ये गणपती वगैरे असेल, तेव्हा मी अशा काही गोष्टी यूज करू शकते. तुमच्या घरांमध्ये जर गणपती बसत असतील, ॲज अ डेकोरेशन म्हणून सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकता. आणि ह्या एकदा वापरल्या तरी तुम्ही बऱ्याच वेळा धुवून वापरू शकता आणि ह्या काही लवकर खराब होणाऱ्या सुद्धा नाहीयेत. जास्त खर्च करायची तुम्हाला सारखी-सारखी गरज नाही पडणार असं मला वाटतं. त्यामुळे डेकोरेशनसाठी तुम्ही याचा विचार करू शकता. त्यानंतर हे आहे नैवेद्य आसन. नैवेद्य ठेवण्यासाठी तुम्ही या आसनांचा उपयोग करू शकता. हे पूर्ण वेल्वेटमध्ये हा जो कपडा आहे ना, तो आहे आणि याच्यामध्ये बघा कलर आहेत अवेलेबल. मी तुम्हाला पुढे दाखवते. मध्ये छान स्वस्तिक काढलेलं आहे. हे सुद्धा छान स्टिच करून घेतलेलं आहे त्यांनी. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही वेगळ्या डिझाइन हव्या असतील, तर त्या सुद्धा तुम्हाला मिळतील. यामध्ये अजून काही कलर्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये बघा, हा एक पिंक कलर आहे. सेम वेल्वेटचा कपडा आहे. त्याच्यावरती छान छोटे-छोटे फुलं काढलेले आहेत. लेसचं काम केलेलं आहे पूर्णपणे. हा खणाचा कपडा आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल. खणाचा पूर्ण हा ब्लाउज पीस किंवा कपडा आहे तो यूज केलेला आहे
आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला छान स्वस्तात मिळतील. तर आता बघा याची सुद्धा डिझाइन खूप छान वाटते. लेस तुम्हाला जशा पाहिजे आहेत तशा तुम्ही डिझाइन करून घेऊ शकता. वेगवेगळ्या डिझाइनमध्ये सुद्धा हे तुम्हाला अवेलेबल असतील असं मला वाटतं. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जसे पाहिजे असतील तसे तुम्ही याच्यामध्ये डिझाइन किंवा कलर यूज करून घेऊ शकता. किंवा तुम्ही ह्याची रिसेलिंग सुद्धा करू शकता. त्यांच्याकडून जास्त माल तुम्ही बनवून घेऊ शकता आणि ह्याची रिसेलिंग सुद्धा करू शकता घरच्या घरी. दुसरं म्हणजे हे जास्वंदाचं फूल. इतकं क्यूट दिसतंय. याचा कलर बघा इतका मस्त आहे ना. खूप छान हे जास्वंदाचं फूल आहे. हे आपण गणपतीमध्ये किंवा बाकीच्या वेळी सुद्धा आपण अशा गणपतीच्या ठिकाणी ठेवू शकतो. आपल्या देवघरात ठेवू शकतो. खरंच खूप छान फिनिशिंग पण आहे त्यांची. अशी जास्त फुलं ऑर्डर करून तुम्ही याचा हार सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा ॲज अ डेकोरेशन म्हणून सुद्धा तुम्ही यांना यूज करू शकता. खरंच खूप छान प्रिटी दिसतात ही फुलं. याच्यामध्ये आतमध्ये बघा डिटेलिंग किती छान त्यांनी केलेलं आहे आणि मला खरंच आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतीये. तुम्ही ऑनलाईन त्यांना ऑर्डर देऊन घेऊ शकता. अशी बरीच वेगवेगळी फुलं तुम्ही त्यांना ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकता. तर आता दुसरं म्हणजे हा सोनचाफ्याचा हार. इतका छान दिसतोय ना, तुम्ही देवघराला असं फुलांचा आपण हार वगैरे घालतो. तर त्या बदल्यात तुम्ही असा सोनचाफ्याचा किंवा जास्वंदीचे असे हार बनवून घेऊ शकता. याच्यामध्ये बघा एक जास्वंदीचं फूल त्यांनी घातलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोठे सुद्धा हार करून मिळतील. आता हे त्यांनी ॲज अ सॅम्पल पीस म्हणून बनवलेलं होतं. तर तेच मी तुम्हाला दाखवतीये. छान असे सोनचाफ्याची ही फुलं त्यांनी बनवलेली आहेत. यामध्ये तुम्ही तुम्हाला जसे फुलं पाहिजे असतील तसे तुम्ही ॲड करायला सांगू शकता किंवा छान-छान असे हार बनवून घेऊ शकता. यामध्ये त्यांनी छान असे मस्त व्हाईट मोती ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या हाराला अजून छान लूक आलेला आहे. खरंच खूप छान हार वाटतोय हा. आपण आपल्या देवघराला किंवा मूर्तीला एखाद्या घालायचा असेल किंवा फोटोला घालायचा असेल, तरीही तुम्ही घालू शकता. आता हे सोनचाफ्याचे जी फुलं आहेत, तर ही बघा ही अशा पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही या सगळ्या वस्तू एकदम ऑर्डर करून, जास्त माल ऑर्डर करून घरबसल्या पैसे कमवू शकता. याची रिसेलिंग सुद्धा करू शकता. जसं मी म्हणाले तसं. ज्या माझ्यासारख्या काही गृहिणी असतील, ज्यांना बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींचं ऑनलाईन सेलिंग करू शकता. आता ऑनलाईन सेलिंग किती चालतंय हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्ही तुमच्या WhatsApp स्टेटसला, Instagramला हे अशा बरेच प्लॅटफॉर्म आहेत. तिथे आपण ऑनलाईन रिसेलिंग करू शकतो. तर तुम्ही ते पण करू शकता आणि घर बसल्या तुम्ही तुमचा छोटासा बिझनेस चालू करू शकता आणि त्यातून काही पैसे कमवू शकता. तर चला अशा काही गोष्टी होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि तुम्हाला पाहिजे असेल ऑर्डर करायच्या असतील तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जशा पाहिजे असतील तशा ऑर्डर देऊ शकता. आता बरेच आपले सण आहेत तिथे तुम्ही याची सेलिंग करून पैसे कमवू शकता. आपल्याला जे चांगलं वाटतं ते एकमेकांपर्यंत पोहोचवत राहूया आणि चांगल्या कामाचं नेहमी कौतुक करूया. तर चला मी असेच नवीन-नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.